बेलापूर पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांनी धुमाकूळ घातलाय। अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहे असा आरोप काही दिवसांपूर्वी खासदार निलेश लंके यांनी केला होता। भ्रष्टाचारी पोलीस आणि अधिकारी यांचं निलंबन करा अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे। तसाच प्रकार बेलापूरमध्ये होतोय की काय असा प्रश्न बेलापूरमधील नागरिकांना आता पडला आहे। अवैध धंदे थांबवणं आणि समाजामध्ये शांती आणि सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं मुख्य उद्दिष्ट असायला पाहिजे, परंतु काही अधिकारी अवैध धंदेवाले यांच्याकडनं नियमितपणे पैसे उकळतायत। हे समाजाच्या विश्वासाला धक्का पोहोचवणार आहे। कायद्याचं रक्षण करणारेच कायद्याचा गैरवापर करत असल्याचं दृश्य बेलापूर गावासह परिसरात दिसून येत आहे। हे पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला आणि कार्यक्षमतेला हानिकारक आहे। या प्रकारामुळे बेलापूरमधील सामान्य जनता अस्वस्थ झाली आहे। पोलिसांवरती विश्वास ठेवून केलेल्या तक्रारीकडे लक्ष दिलं जात नाहीये आणि भ्रष्टाचाराचं जाळं अधिकच पसरत चाललंय। बेलापूर पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावरती रिक्षा स्टॉपच्या जवळ आकड्याचं दुकान आहे, तर गावामधील साई इंग्लिश मीडियम स्कूलच्या गेट समोरच चक्क रिक्षामध्ये आकडा खेळला जातो। शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावर याचा वाईट परिणाम होतोय। बेलापूर गावामध्ये देखील बस स्टॉप रिक्षा स्टॉप जवळ खुलेआम आकडा खेळला जातो। शाळेमध्ये विद्यालयात जाण्यासाठीचा हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो। इथून शेकडो विद्यार्थी शाळेमध्ये जात असतात। बेलापूर गावासह इतर परिसरामध्ये देखील तीच परिस्थिती आहे। बेलापूर पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये बेलापूर खुर्दमध्ये देखील खुलेआम आकडा खेळला जातोय। गुटख्यावरती बंदी असताना देखील खुलेआम ठिकठिकाणी टपऱ्या दुकानांमध्ये बेलापूर गावासह परिसरात गुटखा मिळतोय। उक्कलगावमध्ये महिलांनी रौद्र रूप धारण करून शेकडो महिलांनी एकत्र येत दारू भट्ट्या 3 महिन्यांपूर्वी उद्ध्वस्त केल्या होत्या, मात्र आता पुन्हा आकडे जुगार गुटखा दारू भट्ट्या जोमात सुरू आहेत असं दिसतंय आणि अशी माहिती उक्कलगावामधील महिलांनी दिली आहे। या दारू भट्ट्या जर बंद झाल्या नाही तर आम्हाला पुन्हा एकदा कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा येथील संतप्त महिलांनी दिला आहे। 3-4 महिन्यापूर्वी आम्ही एक आमचा मेवना वारला, त्याच्यानंतर आम्ही रागावैतकाने आहे ना तिथं तोडफोड केली, सगळी दारू फेकून दिली, सगळी टपरी जळून टाकली। याच्यापासून आम्हाला जर खूप त्रास होत असन, आमची आत्महत्या केली तर काय फरक पडणार आहे? मग एवढं करून जरी दारू बंद होत नाही, मग पोलिस येतात, पोलिसाला सांगून पाहिलं, सगळ्यांना सांगून गावाच्या गावकऱ्यांना सांगून पाहिलं, ही दारू बंद होत नाही। आमचे लेकरं बाळा उद्ध्वस्त झालेले आहे, 3-3, 4-4 वर्षे झालेले आहे। लेकरं एकीकडं, नवरे एकीकडं, पोरं एकीकडं, हे काय करायचं? मग नाही दारू बंद झाली तर दुसरं पर्याय काय? आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आहे आता। आकडे पण चालू आहे, म्हणजे गाव म्हणून नाही आहे, हे दारुड्याचं दुकान गाव आहे म्हणून चालू आहे। एक माणूस एकाला बेत नाही, हे दारू पाय रस्त्यावर पडत आहेत, जेवण नाही, बाजार नाही, बाजार रस्त्यावर येतात, काय करायचं? मग 200 रुपये दिवसभर हाजरी करायची, रात्रभर तमाशा पाहायचा हो, मग उपयोग काय आहे जगात जगून? काय करायचं? मग पोलीस येतात, पैसे घेऊन जातात, पोलीस धमकी देतात आणि निघून जातात। आम्ही महिलांनी नाही हे झालं तर आम्ही परत फोडतोड करणार आहे, नगरपर्यंत जाऊ तर मुंबईपर्यंत जाऊ, एवढं करणार आहे। झाली तर बरं आहे, नाही झाली तर मग काहीतरी हे पर्याय काढावंच लागेल, नाही तर तुम्ही येऊन आम्हाला गोळ्या गाला मारून टाका, काय उपयोग नाहीत। मग हे पहिलं चालूच होतं, चालू करताना आम्ही काय केलं, सगळं दारू बंद केली, टपरे वगैरे सगळे फोडून टाकले। आमचे 9-10 जण माणसं वारले, त्यांचा संसाराचा उद्भव झाला आणि त्याच्यामुळे आम्ही दारू बंद केली। आता तरी बंद करून बी चालूच आहे आणि परत याला चालू आहे आता आठवड्यापर्यंत, आठवड्यात सुद्धा बंद व्हायला पाहिजे। चे चालू आहे, आकड्याचे चालू आहे, दारूचं चालू आहे, दारू फक्त बंद व्हायला पाहिजे। संसाराचा उद्भव झाला सगळ्यांचा, लेकरं बाळ उपाशी राहिले, जेवानी पोरं वारले। त्याच्यामुळे आता ती दारू बंद करायलाच पाहिजे। काय नाही करीत ते, पोलीस येतात, पाहतात आणि परत निघून जातात, ते हप्ते घेतात, ते हप्त्यामुळं काहीच बोलत नाहीत मग असं आहे। आणि आमचं कोणी दखल घेत नाही गरीबाचं। मायला ही दारू नाही बंद झाल्यावर परत आम्ही
तोडपाड करून टाकू टपरे वगैरे सगळे ठेवणार नाही आता परत एकत्र होऊ आम्ही महिला सगळेजण. संतोष साळुंके, सी 24 तास, श्रीरामपूर.